नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अमोल आगरकर, इंजिनियर अमोल चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपले मनापासून स्वागत करतो। आजच्या व्हिडिओमध्ये विद्यार्थ्यांचे जे प्रश्न आहेत, वरच्यावर मला प्रश्न येत राहतात, काही मेसेजेस थ्रू आहे, काही कॉल्स थ्रू आहे। तर प्रत्येकाचा कॉल रिसीव्ह करणं हे पॉसिबल होत नाही, मेसेजेसचे रिप्लाय बऱ्याच वेळा पॉसिबल होत नाही। हे जे काही मेसेजेस असतात किंवा तुमचे जे काही प्रश्न असतात त्याचा एक मी पूर्ण ते नोट डाऊन करत असतो आणि त्यानंतर तुम्हाला असा व्हिडिओ अपडेट्स देत असतो। तर त्यामध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण महावितरण रिझल्ट आणि त्याच्यानंतर त्याचा डीव्ही, त्याच्यानंतर त्याचं काही नॉर्मलायझेशन यावर सुद्धा बोलणार आहे। त्यानंतर महापारेषणमध्ये जे काही थोडंफार काही आता जॉईनिंग सुरू आहे किंवा जॉईनिंगचे जे काही मेल्स वगैरे आले, कोणाला आलेले नाही, कोणाला आलेले आहे, त्याबद्दल सुद्धा बोलणार आहे। आणि त्यानंतर महानिर्मिती टेक्निशियन 3चा रिझल्ट हा कधी येऊ शकतो किंवा त्या रिलेटेड काही महत्त्वाचे अपडेट्स आपल्यापर्यंत आलेले आहे। तर मित्रांनो, व्हिडिओ कुठे स्किप करू नका, प्रत्येक पॉईंट महत्त्वाचा आहे। मित्रांनो, महावितरण विद्युत सहाय्यक रिझल्ट्स रिलेटेड बऱ्याच विद्यार्थ्यांची प्रतीक्षा आता वाढलेली आहे किंवा त्यांची आशा अपेक्षा वाढलेल्या आहेत, कारण महावितरणनी ऑफिशियली अनाउन्स केलेलं आहे की या महिन्याच्या म्हणजे जुलैच्या लास्ट वीकला हा रिझल्ट जे देणार आहेत किंवा ऑफिशियल साईटवर येणार आहे। तर मित्रांनो, त्यामध्ये बघा, महावितरणचा रिझल्ट जी काही आपल्याकडे माहिती मिळते आहे लास्ट वीकला तर तो कन्फर्म झालेलाच आहे। माझ्या माहितीनुसार रिझल्ट जर लास्ट वीकला आला तर तो 28 तारखेला म्हणजे 28 जुलैला येणार, हे आपल्यापर्यंत न्यूज 99% आपल्यापर्यंत न्यूज आलेली आहे। 99% बरं, 1% मी सांगत नाही तुम्हाला, कारण की कुठेही हे काही डिसिजन बदलू शकतात। त्यामुळे 28 जुलैला हा रिझल्ट प्रकाशित होणार आहे, साधारण 3 ते 4 वाजेपर्यंत दुपारी। ठीक आहे, संध्याकाळपर्यंत तुम्हाला तुमचा रिझल्ट माहीत होऊन जाईल। तो 28 जुलैला नाही लागला तर तो ऑगस्टच्या फर्स्ट वीकमध्ये जाईल। हे त्यानंतर डीव्ही जो आहे तो डीव्ही 8 ते 15 दिवसामध्ये डीव्ही ते घोषित करतात किंवा जे काय त्याचं झोन वगैरे, जसं ट्रान्सफरची प्रोसेस झाली तशीच याची प्रोसेस होईल। तुम्हाला डायरेक्ट पोस्टिंग देणार नाही, आधीच तुम्हाला झोन अलॉट करतील। झोन अलॉट म्हणजे काय, तुम्हाला फक्त डीव्हीसाठी झोन अलॉट करतील, त्यानंतर तुम्हाला झोन देतील। तर तुम्हाला जे काही तुमचा कम्फर्टेबल झोन आहे जवळपास तिथे तुमचा डीव्ही घेण्यात येईल। तो साधारण तुमचा 10 ते 15 तारखेच्या दरम्यान हा डीव्ही होईल महावितरण विद्युत सहायकचा। ठीक आहे, त्यामध्ये एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा महावितरण विद्युत सहायकमध्ये आता एक वर काढत आहे, ते डोकं वर काढत आहे, तो म्हणजे नॉर्मलायझेशन। ठीक आहे, इतक्या मोठ्या शिफ्ट होत्या विद्युत सहायकच्या, त्यामध्ये जे काही 11-12 शिफ्ट आहे माझ्या माहितीप्रमाणे, त्यामध्ये पेपर हा खूप वेगवेगळा आला आहे प्रत्येक याच्यामध्ये। आणि कसं असते की आपण जसा अभ्यास करतो, आपल्याला जसं वाटते की बा हा पेपर इझी होता, एखाद्याला तो पेपर हार्ड वाटत असतो, एखाद्याला तो पेपर इझी वाटत असतो, त्यानुसार ते नॉर्मलायझेशन होत असते। परंतु हे आपल्या म्हणण्याने काही चालत नाही। त्याच्यामुळे माझं तुम्हाला स्पष्ट मत आहे किंवा माझं एक मांडणं आहे किंवा तुम्हाला सांगणं आहे, सजेशन आहे की नॉर्मलायझेशनच्या भानगडीमध्ये पडूच नका, लक्षात घ्या। कारण की जे काही कंपनी आहे किंवा जे काही महावितरण आहे किंवा जे काही IBPS आहे, त्यांच्या दृष्टीने कोणता पेपर कठीण होता 12 शिफ्टमध्ये, त्याच पेपरचे जे काही पेपर कठीण होतात त्याचे मार्क्स थोडे वाढतात, 1-2 मार्क 3 मार्काचा फरक पडतो टोटलपैकी जे काही असेल ते। आणि जे काही तुम्हाला पेपर असतं त्यांना असं वाटत असेल की हा पेपर हा इझी आहे किंवा ते बरेच कॅल्क्युलेशन असतात त्यामध्ये, ते सांगणं कठीण असते। आपल्याला तो प्रश्न एक लाईनचा दिसत असतो, परंतु त्यामध्ये त्यांचं काय थिंकिंग आहे ते वेगळं राहतं। जे त्यांना असं वाटत असेल की हा पेपर हा इझी होता तर त्याचे मार्क्स तुमचे कमी होतील। फॉर एक्झाम्पल, तुम्ही एखाद्या शिफ्टमध्ये आहे, तुमचा स्कोर हा तुमचा 80 पैकी साधारण 56चा होतो आहे। ठीक आहे, पण तो पेपर त्यांच्या दृष्टीने जर कठीण असेल तर तुमचे 56चे 57-58 होऊ शकतात। पण तो त्यांच्या दृष्टीने जर तो पेपर इझी असेल तर 56चे तुमचे 55-54 सुद्धा ते करतात, डायरेक्टली करतात। तिथे कुठल्याच प्रकारचं ॲनालिसिस आपलं चालत नाही, म्हणजे आपलं म्हणजे माझं म्हणा किंवा तुमचं म्हणा, हे ॲनालिसिस हे चालत नाही। माझ्या दृष्टीने एखादा पेपर इझी असेल, तुमच्या दृष्टीने एखादा पेपर कठीण असेल, आणि असंच होतं। तुम्ही बघा, काही विद्यार्थी जे असतात ते म्हणतात की ही शिफ्ट कठीण होती आणि काही विद्यार्थी म्हणतात की ही शिफ्ट सोपी होती। ठीक आहे, असं जर प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनाने ते चालत राहिले तर नॉर्मलायझेशनला काही अर्थ राहणार नाही। ते त्यांच्या दृष्टीनेच करतात आणि आपल्याला हे माहिती आहे की ते जे डिसिजन आहे ते डिसिजन हे स्वतःच घेतात। कुठलंही डिपार्टमेंट असो, रेल्वे असो, वितरण असो, पारेषण असो की जेनको असो, जेनकोमध्ये सुद्धा हीच जे काही इम्प्लिमेंटेशन आहे ते करणार आहे नॉर्मलायझेशनचं। आणि ह्याच पद्धतीने ते सगळा कारभार चालत असतो। त्याच्यामुळे नॉर्मलायझेशनच्या मागे तुम्ही लागूच नका आणि असं गृहीत धरू नका की माझी शिफ्ट कठीण होती तर माझे मार्क वाढतील, माझी शिफ्ट इझी होती तर माझे मार्क कमी होतील, हे काहीही सांगता येत नाही। ठीक आहे, तुम्हाला स्पष्ट सांगतो। आणि जो काही कट ऑफचा व्हिडिओ मी दिलेला आहे, बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी तो बघितलेला आहे, बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी जे काय त्याच्यात ॲनालिसिससुद्धा केलेला आहे, तर त्यानुसारच कट ऑफ हा येण्याची शक्यता आहे। बरं, तो कन्फर्म मी सांगू शकत नाही, कोणीच सांगू शकत नाही, परंतु जे काही विद्यार्थ्यांचे कमेंट होते, रिक्वेस्ट होते, त्यानुसार मी तो व्हिडिओ घेतला होता। त्यामध्ये आपण प्रत्येक कॅटेगरी वाईज सांगितलेलं आहे।
तर त्याच्यामध्ये हार्डली 1-1.5 मार्क किंवा 2 मार्काचा फरक पडू शकतो कमी जास्त, परंतु त्याच रेंजमध्ये कट ऑफ येण्याची शक्यता आहे. ठीक. महाजनको टेक्निशियन 3 रिझल्ट बघा, महावितरण तुम्हाला मी सांगितलेलं आहे. महाजनको म्हणजे असं अपेक्षित होतं की महाजनकोचा रिझल्ट आधी लागेल, कारण नंबर ऑफ पोस्ट कमी आहे, परंतु वितरणने ऑलरेडी डिक्लेअर केलेला आहे की लास्ट वीकला लागेल आणि त्यानुसार मी तुम्हाला डेटसुद्धा सांगितलेली आहे. आता महाजनकोचा जो रिझल्ट आहे तो ऑगस्टच्या 1st किंवा 2nd वीकमध्ये, म्हणजे आपण साधारण जर ढोबळमानाने पकडलं तर साधारण 10 ते 12 तारखेपर्यंत, ऑगस्टच्या 10 ते 12 तारखेपर्यंत महाजनकोचा रिझल्टसुद्धा एक साधारण 95-99% हा लागूनच जाईल. जास्त डिले होणार नाही आहे. त्या आधीसुद्धा रिझल्ट येऊ शकतो कदाचित. महावितरण आणि महाजनको 1-2 दिवसाच्या आड रिझल्टसुद्धा येऊन जाईल कदाचित. बरं ठीक आहे. महाजनकोची इन्फॉर्मेशन डेट वाईज आपल्याला अजूनपर्यंत मिळालेली नाही आहे. त्यानंतर 15 दिवसांनी किंवा 8-10 दिवसानंतर DVचा शेड्यूल होईल आणि प्रत्येक कंपनीचा हा कारभार वेगळा असतो मित्रांनो. एखादी कंपनी 8 दिवसातच DV ठेवते, एखादी कंपनी महिन्याभरात DV ठेवते. जसं आता महावितरण म्हणजे प्रत्येक बाबतीत लेट आहे, ते सुद्धा लेटच घेतात आणि महापारेषणने सुद्धा लेटच केलेलं आहे. त्यानंतर महत्त्वाचा विषय म्हणजे महापारेषण. महापारेषणमध्ये रिसेंटली आता जे काही विद्यार्थ्यांना मेल्स आलेले आहेत किंवा काही जणांचं जॉईनिंगसुद्धा झालेलं आहे, जे काही आपले 2600च्या जवळपास जे विद्यार्थी होते कन्फर्म लिस्टमधले, त्यांचं जॉईनिंग आता बघा त्यांना झोन वगैरे जे काय झोन म्हटल्यापेक्षा डिव्हिजन अलॉट झालेले आहे, त्याबद्दलसुद्धा आपण व्हिडिओ दिलेला होता. तर त्यामध्ये पुढची जी प्रोसेस आहे, तर तुमचं जे काही तुमचं जॉईनिंग झालं असेल, काही विद्यार्थ्यांनी जॉईनिंग करून घेतलेलं असेल किंवा झालं असेल, तर त्यांना मेडिकलसाठी किंवा व्हॅलिडिटीसाठी वगैरे किंवा जे काही कॅरेक्टर सर्टिफिकेटसाठी ती प्रोसेस करण्यात आलेली आहे आणि पुढे आता डिटेल पोस्टिंग त्यांना डिव्हिजनवरून मिळणार आहे. ते तुम्हाला सेक्शनच देतील, शक्यतो सेक्शनच देतात. परंतु विद्यार्थ्यांचं काही असं आहे की काही जणांना मेलसुद्धा आलेलं नाही ना, काही जणांना झोनसुद्धा माहिती नाही आहे. त्यांचं जे काही आता आहे पुढच्या या आठवड्यामध्ये, म्हणजे आजचा आहे सोमवार, तर या म्हणजे शुक्रवारपर्यंत तुमचं जे काही मेल आहे तुम्हाला 100% येऊन जाईल. त्यामुळे काळजी करण्याची गरज नाही. जे काही आय थिंक मला असं वाटते की 250 जवळपास ते विद्यार्थी आहे 276-74मध्ये, तर त्यासुद्धा विद्यार्थ्यांना मेल येऊन जाईल. आणि साधारण माझ्या माहितीप्रमाणे काही जणांना 11 ऑगस्ट दिली आहे, काही जणांना 13 ऑगस्ट दिलेली आहे. ही लास्ट डेट आहे जॉईनिंगची, त्याच्या आधी तुम्ही जॉईन करू शकता. ठीक आहे. तिथे जाऊन तुम्हाला रिपोर्टिंग करायचं आहे. बाकी तुमची मेडिकल सर्टिफिकेट हे ते तुमच्या 2-4 दिवसामध्ये होऊन जातं. काही विद्यार्थ्यांचा असा प्रश्न आहे की मेडिकल तिथेच करायचं का, की आपल्या जिल्ह्यामध्ये येऊन करता येते. आपल्या जिल्ह्यामध्ये येऊन सुद्धा करता येते, परंतु डिव्हिजन वाईज त्यांचे नियम वेगळे असतील, तर त्यानुसार तुम्हाला तसं बघावं लागेल. ठीक आहे. म्हणजे ते जसं म्हटले तसं तुम्हाला करावं लागेल. ठीक आहे मित्रांनो. बघा, वेटिंग लिस्ट स्पेशली महाट्रान्सकोचे विद्यार्थी आहे, साधारण 1000 विद्यार्थी वेटिंग लिस्टमध्ये आहे. तर ते विद्यार्थी प्रतीक्षा करत आहे की आता वेटिंग लिस्ट पुढे इम्प्लिमेंट होणार की नाही होणार. तर त्यामध्ये मित्रांनो जे काही रिजेक्शनचे जे नंबर्स आहे, रिजेक्शनचे नंबर्स हे खूप कमी आहे, 100च्या आतमध्ये आहे. कारण की बऱ्याच विद्यार्थ्यांना त्यांनी जॉईन करून घेतलेलं आहे. थोडाफार चुका असतील, थोडंफार काही घोळ असेल, काही थोडाफार सर्टिफिकेटचा प्रॉब्लेम असेल, त्यांनी तो कन्सिडर केलेला आहे. वेटिंग लिस्टमध्ये बघा आता यांचं जॉईनिंग होईल महापारेषणचं पूर्ण. जॉईनिंग झाल्यानंतर काही विद्यार्थी जे काही रिजेक्शन झालेले आहेत त्यांचंच फक्त वेटिंग लिस्टचे जे काय म्हणजे फॉर एक्झाम्पल 1000 आहे तर 100-200 वगैरे आधी घेतील, नंतर स्टेप बाय स्टेप जर त्यांना वाटलं तर ते जॉईनिंग करून घेतील. पण तू वेटिंग लिस्ट ही कन्फर्म नसते, म्हणजे त्यांना वाटलं तर जॉईन करून घेतात, अन्यथा ते 1 वर्ष 2 वर्षानंतर सुद्धा जॉईनिंग देऊ शकतात. असं नाही की ते कॅन्सलच होईल असं काही नाही आहे. ठीक आहे. तसंच महावितरणचा रिझल्ट आला, DV झाल्यानंतर मग ते वेटिंग लिस्ट डिक्लेअर करतील किंवा आधीसुद्धा डिक्लेअर करू शकते. असं नाही की पारेषणनी आधी केली म्हणजे आता हे आधी करतील किंवा नंतर करतील असं काही नाही आहे. ते वितरणचे नियम वेगळे असतात. आणि काही विद्यार्थ्यांचे प्रश्न आहेत की सर न्यू वॅकन्सीबद्दल कोणीच सांगू शकत नाही आहे. न्यू वॅकन्सी ही पुढे येणारच आहे, परंतु ती 6 महिने आहेत की 1 वर्षात येईल का 2 वर्षात येईल ते सांगता येत नाही. तुम्ही तयारीमध्ये राहा. बाकीच्या वॅकन्सी येत असतात. रेल्वे आहे, ALP आहे, रेल्वेमध्ये टेक्निशियन आहे किंवा नगरपालिका आहे, नगर परिषद आहे, बाकीच्या बऱ्याचशा वॅकन्सीज म्हणजे छोट्या मोठ्या सुरूच राहतात ITI रिलेटेड. ठीक आहे. त्याच्यामुळे तयारी सुरू ठेवा. त्या रिलेटेड आपला कोर्स आपण ऑलरेडी अनाऊन्स केलेला होता, परंतु काही मेडिकल रिझनमुळं किंवा काही हॉस्पिटलायझेशनमुळं मला थोडासा इथे डिले होतो आहे. परंतु डेफिनेटली ती बॅच आपण पुढच्या काही दिवसामध्ये सुरू करणार आहे. जे विद्यार्थी त्याची प्रतीक्षा करत होते त्यांनी थोडंफार आणखी काही दिवस एक थांबावं, कारण की 2-4 दिवसामध्ये मी त्याचा अपडेट एक तर व्हिडिओ थ्रू देईल किंवा आपल्या टेलिग्राम चॅनल आहे त्यावर देईल. तर आशा करतो मित्रांनो की तुमच्या बऱ्याचशा प्रश्नांचे उत्तर द्यायचा मी आजच्या व्हिडिओमध्ये प्रयत्न केलेला आहे. या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असेल, काही अडचणी असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. त्यावर आपण वेगळा व्हिडिओ घेऊ किंवा तुम्हाला त्यावर रिप्लाय द्यायचा प्रयत्न करू. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांमध्ये शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा ही माहिती मिळेल. धन्यवाद मित्रांनो.